सक्सेस स्टोरीपेक्षा अनसक्सेस स्टोरीमधून तुम्हाला शिकण्यासारखं बरंच काही मिळतं, अनुभवायला मिळतं. मी एका मेडिकल इंजुरीमधून सर्व्हाइव्ह करत होतो की जी फक्त मला इंटरव्ह्यूच्या अगोदर एक 20 दिवस आली होती. ते एक स्ट्रेस फ्रॅक्चर आलं होतं. खरं तर कुठलंही स्ट्रेस फ्रॅक्चर आहे ते रिकवर व्हायला तुम्हाला साधारणतः हा जो माझा प्रवास होता, या प्रवासामध्ये बऱ्याचदा असं वाटायचं की आपण कुठंतरी सोडून देऊया, बस झाला आता. कारण 2017 ते 22 हा साधारणतः 5 वर्षाचा स्पॅन होता. त्या 5 वर्षाच्या स्पॅनमध्ये ना कधी घरी गेलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI प्रकाश गोरड, महाराष्ट्र दुय्यम सेवा 2019 मधून माझी नुकतीच PSI पदी निवड झाली. मी जतसारख्या अतिशय दुर्गम भागातून, अतिशय दुष्काळी भागातून माझा शैक्षणिक प्रवास ते PSI पर्यंतचा प्रवास मी पूर्ण केला. माझे आईवडील जे आहेत ते अशिक्षित आहेत. ते शेतकरी कुटुंबातून मी बिलॉंग करतो. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते ग्रामीण भागातूनच पूर्ण झालं. खरं तर 10वी पर्यंत आपल्याकडे ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना ट्युशन वगैरे अशा कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना फक्त घरच्यांच्या प्रेरणेतून आणि शाळेतील शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनातून मी 10वीला एक चांगले मार्क मिळवू शकलो. त्या मिळालेल्या माझ्या यशावरती मला वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथे पदविकेला ॲडमिशन मिळालं. खरं तर पदविकेला ॲडमिशन घेण्यामागचा उद्देश हा होता की अतिशय कमी ड्युरेशनमध्ये नोकरी वगैरे मिळण्याच्या सुविधा ज्या आहेत त्या पदविकेनंतरच असतात. त्यानंतर पदवीनंतर मला खरं तर पदवीचा अभ्यास करायचा होता, पण घरातली आर्थिक परिस्थिती म्हणावीशी नव्हती. म्हणून मी 3 वर्ष एका MNCमध्ये जॉब केला पुण्यामध्ये. त्यातून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नातून मी माझं पदवीचं शिक्षण सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथून पूर्ण केलं. तर ज्यावेळी मी डिग्रीला फायनल इयरला होतो त्यावेळेस असं वाटायचं की त्यावेळेस माझा एक मित्र श्रीकांत कारंडे जो आहे त्याची PSI पदी निवड झाली. तर त्याकडे बघून असं कुठंतरी वाटत होतं की आपण पण या स्पर्धा परीक्षासारखं कुठंतरी तयारी करूया, आपण पण या फील्डमध्ये कुठंतरी प्रवेश करूया, कुठंतरी समाजसेवेमध्ये आपणही आपला एक मोलाचा वाटा जो आहे तो आपण देऊया. तर त्या दृष्टिकोनातून मी माझा जो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जो आहे तो अभ्यास मी सुरू केला. खरं तर मी माझं डिग्रीचं शिक्षण जे आहे ते पुण्यामध्ये पूर्ण केलं होतं. आणि स्पर्धा परीक्षेचा आपण नॉर्मली बघतो की सगळेच जण जे आहेत ते अभ्यास करण्यासाठी पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये जातात. पण पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं हे खूप खर्चिक होतं. त्यामुळे मी त्याऐवजी पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये अभ्यास करण्याऐवजी मी इस्लामपूर या शहराची निवड केली की ज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये मला जास्तीत जास्त सुविधा जिथं उपलब्ध होऊ शकतील. मी माझ्या तयारीला 2016 सुरुवात केली. 17मध्ये मी प्रिलिम पास झालो, पण मुख्यमध्ये मला यश मिळालं नाही. 2018 मला प्रिलिममध्येच यश मिळालं नाही. त्यामुळं मी या स्पर्धा परीक्षेमधून स्वतःला गिवअप करायचा विचार केला होता. आणि त्यावेळेस माझा एक मित्र उदय थोरात हा एक्साईज इन्स्पेक्टर झाला होता. त्यानं मला खूप समजावलं की या इतक्या सहजासहजी गिवअप करू नकोस, कारण तू ज्या अर्थी प्रिलिम आणि मेन्सपर्यंत साधारणतः 1 वर्षाच्या अभ्यासामध्ये पोहोचलायस तर तू या अटेम्प्टमध्ये नक्कीच यश मिळवू शकशील. त्यानं त्या दिलेल्या माझ्या मानसिक समुपदेशनामुळं मी माझा एक लास्टचा अटेम्प्ट द्यायचा म्हणून मी 2019च्या एक्झामसाठी प्रिपरेशनला सुरुवात केली. जर माझ्या आयुष्यामध्ये मी तो जो निर्णय आहे तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. आयुष्यामध्ये समस्या ह्या बऱ्याच असतात, सगळ्यांच्याच आयुष्यात समस्या ह्या असतात, पण त्या समस्यावरती मात करायला तुम्हाला बरेचसे व्यक्ती किंवा काही वेळा तुमचा स्वतःचा थोडासा वेळ दिला की तेव्हा तुम्ही समस्यामधून सर्व्हाइव्ह करू शकता. माझ्या आयुष्यामध्ये असे बरेच प्रॉब्लेम होते की ज्यावरती मी मात करून इथपर्यंत पोहोचू शकलो. या माझ्या प्रॉब्लेम्समध्ये मला मुख्यतः उदयने, माझा रूममेट असणारा राम, विक्रम, अक्षय, प्रतीक आणि योगेश यासारख्या मित्रांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. खरं तर स्पर्धा परीक्षेचं जे तुम्हाला यश मिळतं ते यश तुम्हाला एकट्याचं कधीच नसतं. त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणारे तुमचे कोण गुरु असेल, कोण मित्र असेल, ज्या लायब्ररीमध्ये तुम्ही तुमचा अभ्यासाचा जो वेळ तुम्ही स्पेंड केला ते असेल, किंवा तुमचं स्वतःची फॅमिली असेल, या सर्वांचा खरं तर तो वाटा असतो. तुम्हाला एकट्याचा तो वाटा नसतो. 2017 साली मी PSIची पूर्वपरीक्षा पास झालो, पण मुख्य परीक्षामध्ये मला यशाने हुलकावणी दिली आणि मी मुख्य परीक्षेतून बाहेर पडलो. त्यानंतर 2018च्या पूर्वपरीक्षेने मला हुलकावणी दिली आणि तब्बल मी 1.5 वर्षाच्या अपयशानंतर 2019ची पूर्वपरीक्षा पास झालो. खरं तर
अपयशातून शिकलो हे की अपयशातून शिकून त्यावरती मात करून पुढं कुठंतरी जाण्यासाठी मला अपयशातून शिकता आलं. माझ्या या प्रवासामध्ये मला मुख्यतः म्हणजे माझ्या मित्रांनी फार मोलाचं मार्गदर्शन केलं. खरं तर आयुष्यामध्ये ज्यावेळी तुम्ही सक्सेस होता, पण सक्सेस स्टोरीपेक्षा अनसक्सेस स्टोरीमधून तुम्हाला शिकण्यासारखं बरंच काही मिळतं, अनुभवायला मिळतं. त्यामुळं जी पण अनसक्सेस आहेत त्यांच्याकडून तुम्हाला जर काही मेसेज मिळत असेल किंवा तुम्हाला त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळालं तर त्यांच्याकडून घ्या, कारण त्यांच्याकडून यशस्वीपेक्षा अयशस्वीतांकडून तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जास्त टिप्स मिळू शकतात. 19ला माझी पूर्वपरीक्षा क्लिअर झाली. त्यानंतर मुख्य परीक्षा दिली. मुख्यचा मला जुना अनुभव होता मुख्य परीक्षेचा, पण जुना अनुभव असला तरी पण मला ही यावेळीची मुख्य परीक्षा जी आहे ती थोडी कठीणच गेली. कारण परीक्षेचं स्वरूप थोडंसं भिन्न होतं. त्यामध्ये परीक्षा जी आहे ती परीक्षा साधारणतः ऑगस्टमध्ये होती आणि त्यावेळी सांगलीमध्ये पूर परिस्थिती होती. त्या सर्व परिस्थितीवर मात करून मला माझी मुख्य परीक्षा देता आली आणि मी त्या परिस्थितीला सामोरे गेलो. मुख्य परीक्षा झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये फिजिकल आणि इंटरव्ह्यूची प्रोसेस कंप्लीट होते. पण त्यावेळी मराठा आरक्षणाच्या केसमुळे आमची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मराठा आरक्षणच्या आणि कोरोनाच्या भयंकर महामारीमुळे आमची जी इंटरव्ह्यूची आणि फिजिकलची डेट आहे ती तब्बल मुख्यनंतर 2.5 वर्षांनी आली आणि त्यानंतर मी माझं फिजिकल आणि इंटरव्ह्यू दिला. साधारणतः इंटरव्ह्यू माझा नोव्हेंबरमध्ये होता, पण मी एका मेडिकल इंजुरीमधून सर्व्हाइव्ह करत होतो की जी फक्त मला इंटरव्ह्यूच्या अगोदर एक 20 दिवस आली होती. ते एक स्ट्रेस फ्रॅक्चर आलं होतं. खरं तर कुठलंही स्ट्रेस फ्रॅक्चर आहे ते रिकवर व्हायला तुम्हाला साधारणतः 3 महिन्याचा कालावधी लागतो. पण माझं जे स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं त्यानंतर मला साधं चालणंही शक्य नव्हतं. त्यामध्ये फिजिकलची टोटली प्रिपेअर करून फिजिकल देणं हे माझ्यासाठी फार कॉम्पिटेटिव्ह होतं. त्यामध्येच मी मेडिकल एक्सटेन्शन घेतलं आणि माझी तयारी सुरू केली. तर त्या दरम्यान कंडिशन अशी होती की मी चालू शकत नव्हतं, पण मला फिजिकलची तयारी करायची होती. तर त्यावेळी मी ऑप्शनल एक्सरसाइज काय आहेत का हे शोधल्या. त्यामध्ये मला विक्रांत पाटील सरांनी सिटिंग चेअर कार्डिओ असतील किंवा बाकीच्या ज्या एक्सरसाइज आहेत की ज्या माझ्या बॉडी मसलमधल्या पॉवर जे आहेत ते पॉवर मेंटेन ठेवतील आणि माझ्या इंजुरीवरती त्याचा कोणताही इम्पॅक्ट होणार नाही, अशा एक्सरसाइज मला त्या सरांनी दिल्या. त्यामुळं मी माझ्या त्या रेस्ट पिरियडमध्ये पण मी अगदी उत्तम पद्धतीनं माझी बॉडी पॉवर आणि एंड्युरन्स मेंटेन करू शकलो. आणि त्यानंतर माझ्या इंजुरीनंतर साधारणतः इंजुरीला रिकव्हरीला 3 महिने असतात, पण इंजुरीनंतर मी 2.5 महिन्यानंतर माझं फिजिकल दिलं. त्यावेळी फिजिकल दिल्यानंतर असं कुठंतरी वाटत होतं की आपलं सिलेक्शन होईल, पण कुठंतरी मनात जुनी दुःख होती की जर चुकून अपयश आपल्याला मिळालं तर काय करायचं. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपण साधारणतः बघायला गेलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये 1000मध्ये फक्त 5 जणांना जॉब मिळतो आणि 995 हे अपयशी असतात. त्यामुळं ते कुठंतरी मलाही असं वाटायचं की जर आपल्याला यश मिळालं नाही तर काय करायचं. म्हणून मी माझा जो बी प्लॅन आहे तो बी प्लॅनवरती मी माझं काम करत होतो. स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. जसं की पहिल्यांदा तर स्पर्धा परीक्षा ही सगळ्या विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छिता की स्पर्धा परीक्षा त्याला नावच दिलेलं आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षा. ज्यावेळी आपण स्पर्धा ही गोष्ट आपण आठवतो त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षानं मला म्हणजे जुनी आठवते, ती म्हणजे सस्या आणि कासवाची गोष्ट. जे तुमचे स्वतःचे ड्रॉबॅक्स आहेत दुसऱ्याकडून ते तुमच्या प्लस पॉईंटमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. जे दुसऱ्याचे ड्रॉबॅक्स आहेत ते प्लस पॉईंटमध्ये कसे कन्वर्ट होतील हे तुम्ही त्याला प्रयत्न करा. अशा पद्धतीनं जेणेकरून तुम्ही दोघंही तुमच्या यशापर्यंत वाटचाल करू शकाल. कारण एखाद्या विषयामध्ये तुम्ही चांगले असू शकता, एखाद्या विषयामध्ये तुमचा मित्र चांगला असू शकतो. तर तेच जर दोन्ही विषय तुम्ही दोघांनी मिळून केले तर दोघांचेही विषय चांगले होऊ शकतात आणि दोघं मिळून तुम्ही त्या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता. आणि बऱ्याच जणांची अशी हे असते की आपण जे आहे की साधारणतः म्हणजे काय म्हणतो आमच्याकडे रिसोर्सेस नाहीत अशी ओरड फार बऱ्याच जणांची असते. पण कमीत कमी रिसोर्सेसचा वापर करून तुम्ही ग्रामीण भागात राहून देखील तुम्ही स्पर्धा परीक्षासारख्या परीक्षांमध्ये यश मिळवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला जिद्द हवी, चिकाटी हवी आणि तुमच्याकडे तितकं सामर्थ्य हे असावं. खरं तर हा जो माझा प्रवास होता या प्रवासामध्ये बऱ्याचदा असं वाटायचं की आपण कुठंतरी सोडून देऊया, बस झाला आता. कारण 2017 ते 22 हा साधारणतः 5 वर्षाचा स्पॅन होता. त्या 5 वर्षाच्या स्पॅनमध्ये ना कधी घरी गेलो, कुठलेही फॅमिली फंक्शन अटेंड केलं नाही, ना कुठल्याही रिलेटिव्हला मी कधी फेस केलं नाही. कारण
रिलेटिव्हकडे गेलं की त्यांचा ठरलेला क्वेश्चन असायचा की किती दिवस झालं शिकतोयस, कधी संपणार आहे, कधी होणार आहे आणि काय होणार आहे. आता या गोष्टी त्यांच्यासाठी त्यांच्या समजण्याच्या पलीकडच्या होत्या, त्यामुळे त्यांच्यासंग बोलण्यात किंवा जास्त त्यांना सांगण्यात देखील मजा नव्हती. त्यामुळे मी त्यांच्यापासून लांब राहायचाच प्रयत्न करायचो. रिलेटिव्ह आणि फॅमिली पेन्शन, कारण रिलेटिव्हमध्ये गेलं की हे साधारणतः व्हायचंच आणि माहीत नाही, पण जी पण बाकीची मुलं बाकीच्या रिलेटिव्हचे जे पण मुलं वगैरे जे आहेत ती कुठंतरी चांगल्या नोकरीवरती असतात. ती कुठेतरी घरच्यांना येऊन सांगतात की आमचा मुलगा तुमच्या मुलापेक्षा 5-10 वर्षांनी लहान आहे आणि तो कुठंतरी एका कंपनीमध्ये नोकरी करतो आणि कमवतो. तर घरच्यांना हे सांगितल्यावरती कुठंतरी घरच्यांचं मन हेलावलं जायचं आणि घरचे येऊन कधीतरी म्हणायचे की अरे बघ, ते मुलं जे आहेत ते असं करतायत तसं करतायत, कुठंतरी चांगल्या ग्रोथला आहेत, तू अजूनही शिकतोयसच. तर त्या गोष्टी कुठेतरी निगेटिव्ह वाटायच्या की काहीतरी वाटायचं की आपण कदाचित चुकतोय का. पण त्याही परिस्थितीत मला विक्रांत पाटील सरांनी समजावलं की नाही, आयुष्यामध्ये ते जी प्रायव्हेट लाईफवाली जी आहेत ती किती जरी पुढे गेली तरी एका फ्लॅटच्या पुढे ती कधीच जाणार नाहीत. आणि तू जर एकदा सिलेक्ट झाला तर तुला जे मिळणारी जी प्रतिष्ठा आहे, तुला जो मिळणारा काम करण्याचा जो वाव आहे, समाजामध्ये असणारा जो सन्मान आहे, तो सन्मान ते कधी प्रायव्हेट सेक्टरमध्ये असणारे कधीही कोणी मिळवू शकणार नाही. तर ते गोष्ट जी आहे ती मला कायम इन्स्पायर करत राहिली की ज्यामुळं मी पुन्हा एकदा नव्या उमेदीनं अभ्यासाला सुरुवात करू शकत होतो. पुन्हा नव्या उमेदीनं अभ्यासाला लागायचो, नव्या उमेदीनं स्टार्ट करायचो. खरं तर हा माझा पूर्ण जीवन प्रवास होता, माझा स्पर्धा परीक्षेमधला प्रवास होता. प्रवासामध्ये अडथळे हे प्रत्येकाचं असतात. आयुष्यामध्ये असा कोणी व्यक्ती नाही की ज्याच्याकडे प्रॉब्लेम नाही आहेत. प्रॉब्लेम कुणाला नाही आहेत, पण वेळ, पैसा आणि माणूस हे 3 रिसोर्सेस जर तुम्ही यूज केले तर तुमच्या आयुष्यातला प्रत्येक प्रॉब्लेम हा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त त्यासाठी तुम्ही तशा पद्धतीची माणसं तुमच्याजवळ बाळगा की जे तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी मदत करतील. सर्व स्पर्धा परीक्षार्थींना माझा एक मोलाचा संदेश द्यावा असं वाटतो मला, तो म्हणजे हा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये कधीही प्रिपेअर करताना स्मार्ट स्टडी करा. आता त्या स्मार्टचा थोडंसं मी वेगळा एक लॉंग फॉर्म बनवलेला आहे. त्या स्मार्टमध्ये तो एस जो आहे तुम्ही स्पेसिफिक राहा. आयुष्यामध्ये तुमच्या जसं की तुम्ही ज्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करता त्यावेळी तुमची जी ध्येय आहे ती निश्चित ध्येय ठेवा. समजा तुमच्याकडे जर एखादं पद मिळवायचं ध्येय जे आहे ते कुठलं तरी एक तुमचं स्पेसिफिक असू द्या, कारण जेणेकरून तुम्ही एका ठरलेल्या मार्गावरती तुम्ही तुमचा जो पादक्रमण आहे ते तुम्ही पादक्रमण कराल. त्यानंतर दुसरा जो आहे एम, तो मेजरेबल. तुम्ही जे पण तुमचं ध्येय ठरवलं आहे त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे काही मेजरेबल गोल्स असू द्या. जसं की आपण म्हणायला गेलं की तुम्ही जर प्रिलियम PSIचं ध्येय ठरवताय तर त्याच्या प्रिलियमसाठी लागणारा स्कोर काय आहे, PSI कट ऑफ किती असतो, मेन्ससाठी आवश्यक असणारा कट ऑफ किती असतो, त्यानंतर फिजिकल आणि इंटरव्ह्यूसाठी आपण वेल प्रिपेअर आहोत का. अशा ज्या गोष्टी आहेत त्या मेजरेबल गोल्स तुमचे स्वतःचे असू द्या, जेणेकरून तुम्हाला स्वतःला आयडेंटिफाय करायला फार सोपं पडेल. त्यानंतर स्वतःच्या काही अचिव्हमेंट्स असू द्या. आता मी तुम्हाला सांगितलं की मेजरेबल गोल्स ठेवले तर तुम्ही एखादी प्रिलियम ज्यावेळी क्लिअर होता ती तुमची सर्वात मोठी अचिव्हमेंट असते, कारण ती तुम्हाला दाखवून देते की तुम्ही म्हणजे साधारणतः प्रिलियमला आपल्याकडे 3 ते 4 लाख मुलं बसतात. त्यामधून तुम्हाला ज्यावेळी प्रिलियम क्लिअर होता त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रातल्या 10,000 मुलांमध्ये असता. ती तुमची सर्वात मोठी अचिव्हमेंट असते, जी अचिव्हमेंट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या अपयशातून पुन्हा यशाच्या दिशेने वाटचाल करायला प्रेरणा देते. त्यानंतर तिसरं जे आहे ते आर जे आहे ते म्हणजे रिअलिस्टिक. आयुष्यामध्ये कधी वास्तववादी जगा, कारण बऱ्याच जणांचं असं मी पाहिलं आहे की त्यांना म्हणायचं असतं, त्यांना स्वप्न फार मोठी असतात पण ते स्वतःचं वास्तव कधी स्वीकारताना पाहायला मिळत नाहीत. स्वतःच्या क्षमता किती आहेत ते कधी ते स्वतः अनुभवताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. कारण ज्या मुलांना साधी बेरीज वजाबाकी येत नाहीत ती मुलं आज UPSC किंवा MPSC करायचा निश्चय करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर तसं करू नका, कारण शेवटी कसं आहे तुम्ही रिअलिस्टिक राहा. आता तुमची जी सत्यता आहे की एखाद्या एक्झामसाठी तुमचा स्टडी प्रॉपर आहे, तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं तुम्हाला शक्य आहे, हे तुमचं वास्तव आहे. साधारणतः आता माझं वास्तव हे होतं की मी PSIची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकतो, त्याची पूर्व, मुख्य आणि फिजिकलची तयारी जी आहे ती मी चांगल्या पद्धतीने करू शकतो, हे माझं वास्तव होतं. तर हे वास्तव मी स्वीकारलं. तसंच तुम्ही तुमचं स्वतःचं वास्तव अनुभवा की बाबा मी जर 1-2 अटेम्प्टमध्ये जर एखादी राज्यसेवेची प्रिलियम पास होत नसेल तर त्यापेक्षा मी दुसरा कुठला तरी एक्झामसाठी ट्राय करायला पाहिजे. जसं की PSI असेल, ST असेल किंवा ASO असेल, यासारख्या परीक्षेसाठी मी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे कुठेतरी अनुभव आपण स्वतः आपल्या क्षमता लक्षात घेऊन आपण ते सेट केलं पाहिजे. त्यानंतर दुसरं गोष्ट आहे ते सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं मी मानतो ते टाईम बाउंड. कारण स्पर्धा परीक्षा
ही नेवर एंडिंग प्रोसेस आहे, कारण तुम्ही दरवर्षी ॲड ही येतच राहणार आहे. जोपर्यंत तुमचा एज क्रायटेरिया संपत नाही तोपर्यंत तुम्ही प्रिपेअर करू शकता, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण कुठपर्यंत तुम्ही तयारी करणार, कारण साधारणतः माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी हे अनुभवले की एका प्रिपरेशननंतर एक 4-5 वर्ष तुमचा जो अभ्यास आहे तो फार चांगल्या पद्धतीनं होतं. त्यानंतर तुमच्या अभ्यासाला आणि तुमच्या प्रगतीलाही अधोगती लागते. त्यामुळं त्या टाईम बाउंडमध्येच तुम्ही स्वतःला यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळी त्यामध्ये तो टाईम बाउंड ठरवून दिलेला आहे त्या टाईम बाउंडमध्येच यश मिळवण्याचा प्रयत्न करा. जर त्यानंतर तुम्हाला यश मिळालं नाही तर तुम्ही त्यातून गिवअप करा आणि बाकीकडं तुम्हाला बरेच सोर्सेस आहेत. साधारणतः मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की 1000मधल्या फक्त 5 जणांना नोकरी मिळते स्पर्धा परीक्षेतून, 995 हे अयशस्वी ठरतात. तर त्या 995 जणांनी आपल्या आयुष्यातील सर्व आयुष्य जे आहे ते पूर्ण एज संपूपर्यंत MPSCच्याच पाठीमागे न धावता आपल्या आयुष्यामध्ये मार्केटमध्ये असणारे इतर पण जे जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत, ज्या पण व्यवसायाच्या संधी आहेत त्या संधी अनुभवल्या पाहिजेत. साधारणतः आपण बरेच मित्र मी बघतो की त्यांनी स्पर्धा परीक्षा सोडून दिल्या, पण त्यातून जे त्यांचं स्किल डेव्हलप झालं, त्यातून जी जिद्द जी चिकाटी त्यांच्या अंगी बाळगली, त्यातून ते एक चांगला व्यावसायिक म्हणून नावारूपाला मी येताना बरीच मुलं पाहिलेली आहेत. तुम्ही तसं ऑप्शन तुम्ही पण करू शकता. इतकाच माझा मेसेज आहे. लाईफ स्टोरी या चॅनलने मला इथं बोलवून माझा प्रेरणादायी प्रवास दुनियेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.